हाय हॅलो दोस्तो, कसे आहात सगळे. आत्ता आपण वंदे भारतने चाललो आहे फ्रॉम बँगलोर टू चेन्नई. 2 दिवसाची सुट्टी आहे आणि 2 स्पॉट आपण बघणार आहोत. आणि त्याच्याबद्दल हा आहे महाबलीपुरम आणि दुसरं पाहणार आहोत दक्षिण चित्र. हे आपण तिकीट विंडोसाठी आलेलं आहे आणि तिकीटं बघा 40 रुपीज ओनली आणि अन्य लोकांसाठी 600, भारतीय नागरिक 40 रुपये. आणि महाबलीपुरम ह्यालाच मम्मलापुरम असंही नाव आहे. हे बघा सुंदर समुद्रकिनारा आहे दोस्तो, अप्रतिम. हे शहर 6व्या ते 9व्या शतकादरम्यान पल्लव राजवंशाची राजधानी आणि प्रमुख बंदर होतं दोस्तो. येथील स्मारकं आणि स्थापत्यकलेसाठी पण युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. शिल्प मंदिरं अप्रतिम आहेत आणि एकाच खडकातून कोरलेली आहेत. आता आपण महाबलीपुरम हे मंदिर बघणार आहोत. तिथे पूजा अर्चा आत्ता काही होत नाही दोस्तो. त्याआधी हा समुद्रकिनारा सुंदर, बंगालचा उपसागर त्याच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे दोस्तो. अगदी किनाऱ्यालगतच आहे. हे पहा, आम्ही ॲक्च्युली आता फार उन्हाळ्यात आलो आहे. हा एकदम प्रॉपर सीझन नाही आहे, तर थंडी हिवाळ्यामध्ये नक्की या दोस्तो. सुंदर आहे. आता इथे उष्णता खूप आहे, पण सागरी किनारा आहे त्याच्यामुळे त्या वाऱ्यामुळे जास्त लागत नाही आहे, पण प्रचंड उन्हाळा आहे. तमिळनाडूमधील चेन्नईमधील महाबलीपुरम इथे आपण आलेलो आहे. हे पहा मंदिर. असं ऐकिवात आहे की इथे 7 मंदिरं होती दोस्तो. त्याच्यातली 6 समुद्रामध्ये बुडलेली आहेत आणि हे एकच समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. आणि सुनामीच्या वेळेला त्या 6 समुद्रकिनाऱ्यांचे 6 मंदिरं होती, त्याचे अवशेष सापडलेले होते. त्यामुळे असं ऐकिवात आहे. आणि ही मूर्ती आहे दोस्तो, पण इथे पूजा वगैरे काही होत नाही. पहा, सुंदर शिल्पकला पाहण्यासाठी, प्राचीन कला. आणि हे शिव आणि विष्णूला समर्पित आहेत मंदिर. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे दोस्तो, एकाच खडकातून ही शिल्प मंदिरं सगळी कोरलेली आहेत. किती अप्रतिम आहे. खूप सुंदर. उष्णता होती, उन्हाळा होता, कडक ऊन होतं, तरीही दोस्तो इथे टुरिस्ट आलेले होते, कारण उन्हाळ्याची सुट्टी असेल म्हणून. हे पहा, इथेच अगदी जवळ आहे 5 रथ, पंचरथ. म्हणजे काय, इथे अखंड हे दगडी रथ आहेत दोस्तो. आणि 5 पांडव आहे बघा, द्रौपदी रथ, अशी 5 पांडव आणि द्रौपदी अशी 6 ती नावं लिहिलेली आहेत तिथे. अर्जुन, भीम अशी प्रत्येकाच्या नावाचा हा एक रथ आहे. बघा किती नाजूक 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 नक्षीकाम केलेलं आहे दोस्तो, अप्रतिम आहे. हे बघा, हे अर्जुन रथ आहे. आश्चर्य वाटतंय ना, किती सुंदर कोरलं आहे. खूपच छान आहे. पहा दोस्तो, रथाची कलाकृती. हे पहा किती सुंदर आहे ते.
वरती कळसावर बघा दोस्तो, किती छोटी छोटी डिझाईन आहे. खूपच सुंदर आहे दोस्तो, खूपच सुंदर. सगळी पौराणिक शिल्प आहेत दोस्तो, एकाच दगडातून बनलेली आहेत. हे पहा, याविषयीची माहिती अशी आहे दोस्तो, इथे तुम्हालाही आठवत असेल, मला आठवतं आहे टी व्हीवर मी पाहिलं होतं न्यूजमध्ये. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची इथे भेट झाली होती दोस्तो. अनौपचारिक भेट होती ती ऑक्टोबर 2019 साली. हे आठवते दोस्तो, मला हे आठवते. इथेच भेटले होते ते दोन महान व्यक्तींची भेट. काय उत्तम कलाकृती आहे पहा. हत्ती आणि त्याची ती दोन पिल्लं पण खाली दिसत आहेत बघा. सुंदर, काय नजारा, खूपच छान नजाकत. युनेस्कोनं 1984 या स्मारकांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे दोस्तो. ते महाबलीपुरम टेम्पलला शोर टेम्पल किंवा किनारा टेम्पल पण, म्हणजे किनारा मंदिर पण म्हणतात, कारण ते किनाऱ्यावरच आहे. हे पहा, ही ती मूर्ती त्या मंदिरामधली. किती सुंदर, खूप सुंदर आहे दोस्तो. हा झाला आपला एक स्पॉट. आता आपण निघणार आहोत दुसऱ्या स्पॉटला, आणि ते आहे दक्षिण चित्र. दक्षिण भारताची संस्कृती, कला, वास्तुकला, जीवनशैली प्रदर्शित करणारं हे अद्वितीय जिवंत इतिहास संग्रहालय आहे. हे पहा, तिकीट विक्री, ओपन एअर लिव्हिंग म्युझियम आहे. 1996 साली हे लोकांसाठी खुलं झालं आहे दोस्तो. 10 एकरावर बसलेलं आहे हां. आणि चेन्नई पांडिचेरी ईस्ट कोस्ट रोडवर हे स्थित आहे. काय 18 अस्सल घरं इथे आहेत. तमिळनाडू, कर्नाटक, केरळा, आंध्र प्रदेश इथली ऐतिहासिक घरं. आणि हे बघा, ही लोककला तिथली. हे पहा, प्रत्येक भागामधली मंदिरं तिथे, प्रत्येक भागामधली घरं आहेत तिथे. हे बघा, अरे वा, इथे तर हे विक्रीसाठी सगळं आहे दोस्तो. सुंदर चित्र, सुंदर बेडशीट्स, हाताने रंगवलेले आहेत दोस्तो. हे सगळं खूप छान, वारली पेंटिंग, सगळं आहे दोस्तो, खूप छान आहे. आणि इथे खरोखरची घरं, म्हणजे आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो. ते आता कोण राहत नाही. हे बघा, हे आता एक तामिळनाडूचं घर आहे. ते कसं आहे बघा, उंबरठा, तिथल्या त्या कशा होत्या स्त्रिया तिथे. हे बघा, सगळे वीणा, संतूर, सगळं त्यांचे देव, ते कशी मांडणी ठेवत होते, किती ते छान सजवून ठेवत होते. असं आपण प्रत्येक खोलीमध्ये जाऊन आपण बघू शकतो. इतकं सुंदर आहे बघा. त्यावेळची वाद्यवृंद, त्यावेळची चित्रकला, हस्तकला, ही त्यावेळची तमिळ स्क्रिप्ट, त्याची हिस्ट्री, त्यावेळच्या ट्रंक आपण म्हणतो, इतक्या सुंदर, सगळं इतकं सुंदर आहे दोस्तो. उन्हाळा होता पण इथे जाणवला नाही दोस्तो बिलकुल, कारण हे ॲक्च्युअल घरात आपण जातो. अशी प्रत्येक प्रदेशातली अशी घरं आहेत. हे बघा, हे कौलं किती सुंदर होती हो दोस्तो. हे कौलारू घर खूप छान, त्याची मांडणी बघा दोस्तो. आता हे केरलाचं घर, ख्रिश्चन कम्युनिटीचं घर. हे बघा, हे रहाट आठवतं आहे का तुम्हाला, विहिरीवरून पाणी, आम्ही लहानपणी आठवतं आहे मला हे पाहिल्यासारखं. नंतर ही त्यावेळची भांडी कशी होती, असं सगळं ॲक्च्युअली ते मांडून ठेवलं आहे दोस्तो. खूप छान आहे. त्यावेळच्या त्या छोट्या छोट्या लाकडी खिडक्या, हे बसायचे कसे होत्या खुर्च्या, असं सगळं आहे. आणि मेंटेन अप्रतिम केलेलं आहे दोस्तो, खूप छान. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथली घरं प्रामुख्याने. आणि जवळजवळ 18 घरं होती. हे बघा, पेंटिंग्स,
त्या काळची. काय जतन करून ठेवलं आहे सगळं दोस्तो. खूप छान आहे बघा. हत्यारं त्यावेळची खूप सुंदर 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 होतं आहे. तर तमिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये आलात ना दोस्तो, तर इट्स 1 डे ट्रिप आहे फक्त. ही दोन्ही ठिकाणं तुम्ही अवश्य बघा, पण हिवाळ्यात या दोस्तो. आणि माझा व्हिडिओ अर्थात तुम्हाला जर आवडला असेल, हे बघा शंख शिंपले आहेत सुंदर. हे पहा फोटोग्राफ्स. अरे वा, हे तर खूप बढिया आहे. तिन्ही बाजूनी 3 वेगवेगळे चित्र एकाच चित्रामध्ये दिसतात दोस्तो बघा. कितीतरी सुंदर. हे पहा सुंदर. ह्या घरामध्ये तर त्यांनी लाटांचा आवाज पण निर्माण केला होता, समुद्राचा गाज. इतकं सुंदर. तर तुम्हाला हे आवडलं असेल